तर्कसंग्रह. रूपाच्या लक्षणाचा विचार चालू आहे. मूळ मध्ये रूपाचं लक्षण केलेलं आहे. काय बरं? मात्र ग्राह्यो गुणो रूपम. बरोबर. काल आपण जे चिंतन केलं त्या चिंतनातून निष्कर्षात्मक लक्षण निघालं होतं. त्या लक्षणाचा आकार झाला होता काय? भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम्. लक्षात आहे की नाही? चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्ष अविषयत्वे सती. बरोबर. चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम्. कळलं? तर बघा, रूप चक्षुला सोडून इतर इंद्रियाच्या द्वारे जे प्रत्यक्ष होतं त्या प्रत्यक्षतेचा विषय रूप आहे का? नाही. अर्थात इतर इंद्रियाकडून रूपाचं प्रत्यक्ष होत नाही. पहिलं पद गेलं. चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य जे प्रत्यक्ष त्याचा अविषय कोण? रूप. एक. दुसरं पद होतं चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्व. चक्षुरेंद्रियाच्या द्वारे जे प्रत्यक्ष ज्ञान होतं इदम रूपम वगैरे त्या ज्ञानाचा विषय रूप आहे की नाही? चक्षुर्जन्य प्रत्यक्षाचा विषय आहे कोण? रूप. सारे पद कुठे गेले पाहिजे? रूपावर. तर लक्षणाचा समन्वय दोन गेले. तिसरं काय आहे? गुणत्व. गुण बी आहे कोण? रूप. लक्षणाचा समन्वय झाला की नाही? हा, बोला लक्षण. चक्षुर्भिन्न इंद्रिय जन्य प्रत्यक्षा विषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम्. चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षा विषयत्वे सती चक्षुर्मात्र चक्षुर्जन्य चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती गुणत्वं चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्ष अविषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम्. आलं लक्षात? सारे मिळून. चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम्. कळलं? रूपावर लक्षणात समन्वय झाला. कुठं अतिव्याप्ती नाही, अव्याप्ती नाही, असंभव नाही. पण यावर पूर्वपक्षी म्हणतो या तुमच्या आहे की नाही पुऱ्याच्या पुऱ्या लक्षणाची काय होईल? ती अतिव्याप्ती कशी होते हे समजून घेण्याच्या अगोदर पुन्हा एकदा या लक्षणातील थोडक्यात पदांचा विचार करू. समजा या लक्षणातील पहिलं पद दिलं नाही. चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य. ध्यान द्या. प्रत्यक्ष अविषयत्वे सती एवढं काढलं. लक्षण काय रे? बरोबर. चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती गुणत्वं एवढंच लक्षण राहील. मग काय होईल बरं? सावास संख्यावर अतिव्याप्ती. कारण चक्षुर्जन्य प्रत्यक्षाचा विषय आहे कोण? संख्या. गुण बी आहे कोण? संख्या. लक्षण केलं रूपाचं. चाललं कुठं? संख्येवर. काय झाली? ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद? पहिलं पद म्हणजे कोणतं? चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती हे पद दिलं. आता संख्यावर अतिव्याप्ती होणार नाही. म्हणजे का बरं संख्यावर अतिव्याप्ती होणार नाही? की संख्या ही चक्षुर्भिन्न इंद्रिय त्वगिंद्रिय. चक्षुला सोडून दुसरं इंद्रिय कोण झालं? आणि त्वगिंद्रियाने जे प्रत्यक्ष होतं त्या प्रत्यक्षाचा विषयच आहे कोण? संख्या. त्याचं काय आहे? विषय. आपलं काय पाहिजे होतं? अविषय. अविषय पाहिजे, तिथं विषय झाला. अर्थात लक्षणाचा तिथं आता समन्वय होणार म्हणजेच लक्षणाची अतिव्याप्ती होणार नाही. कुठं? संख्येवर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात कोणतं पद दिलं? चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे एवढं पद दिलं. बरोबर. आणि मग एक काम करा, ते पद ठेवा, शेवटचं पण ठेवा, मधलं काढा. मधलं कोणतं होतं? चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्व. याला काढा.
समजा हे मधलं पद काढलं तर लक्षण काय राहील? चक्षुर भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती गुणात्वं रूपस्य लक्षणम. तर काय होईल बरं? अतिव्याप्ती होईल. कुठं? गुरुत्वावर. जे गुण अतिंद्रिय आहेत कोणत्याच इंद्रियाच्या द्वारे त्यांचा प्रत्यक्ष होत नाही. मग चक्षुर भिन्न इंद्रियजन्य जे प्रत्यक्ष त्याचा अविषय आहे गुरुत्व. गुण बी आहे. लक्षण केलं रूपाचं. गेलं कुठे? रूपावर. काय झाली? अतिव्याप्ती झाली. ती अतिव्याप्ती होणे म्हणून कोणतं पद? चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्व हे पद दिलं. हे पद दिल्यावर गुरुत्वावर अतिव्याप्ती होईल का? नाही. का बरं? गुरुत्व हे चक्षुर्जन्य प्रत्यक्षाचा विषय नाही. आपल्याला विषय पाहिजे. लागलं? मधलं पद कशासाठी दिलं मग? गुरुत्वावर अतिव्याप्ती होऊ नये. आणि मग काय करा? पहिलं पद ठेवा, मधलं पद ठेवा, तिसरं पद काढा. तिसरं कोणतं? गुणत्व. तिसरं पद काढलं तर लक्षण काय राहील? चक्षुर भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वं रूपस्य लक्षणम. आणि असंच करा की मग कशाला गुणत्व देत बसता? समजा एवढंच केलं लक्षण काय होईल बरं? अतिव्याप्ती होईल. कुठं? रूपत्व जातीवर. कारण रूपत्व जाती अशी आहे की चक्षुला सोडून इतर कोणत्याच इंद्रियाला त्या रूपत्व जातीचं काय प्रत्यक्ष होत नाही. म्हणजेच चक्षुर भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाचा अविषय आहे कोण? रूपत्व जाती. आणि चक्षुर्जन्य प्रत्यक्षतेचा विषय आहे कोण? रूपत्व जाती. लक्षण केलं रूपाचं. चाललं कुठे? रूपत्व जातीवर. काय झाली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं काय? गुणत्वम. आता गुणत्व पद दिल्यावर रूपत्व जातीवर अतिव्याप्ती होईल का? का बरं? ते रूपत्व जाती आहे, गुण नाही. कळलं? तिन्ही पदात प्रयोजन कळलं. पहिलं पद कशासाठी? संख्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. दुसरं पद मधलं पद गुरुत्वावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. तिसरं पद जातीवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. जमलं? आता लक्षण झालं तयार. काय झालं बोला? चक्षुर भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम. झालं? आता पूर्व पक्षी म्हणतो या तुमच्या संपूर्ण लक्षणाची काय होणार? अतिव्याप्ती. कुठं? हे बघा, समजा ऊन पडलंय, कवळं कवळं सकाळचं ऊन आहे, ठीक, आणि ते पडलं भिंतीवर. त्या ऊन म्हणजे प्रकाश, त्याला प्रभा म्हणतात. आणि घट किंवा दिवा, भीत काही पण घ्या, घट आहे, घटावर काय पडला? प्रकाश. त्या दोघांचा झाला संयोग. कोणाचा? प्रभा आणि घटाचा काय झाला आहे? संयोग. किंवा कोणी बॅटरी लावली किंवा प्रकाशाला सामान्य, घटाचा त्याचा काय झाला आहे? संयोग. मग आता दोघाचा संयोग, कोण दोघाचा संयोग आहे? प्रभा आणि घट यांचा काय आहे? संयोग हा सुद्धा गुण आहे की नाही? 24 गुणात येतो ना, बरोबर? तर सांगा बघू, तो प्रभा घटाचा संयोग ज्याने डोळे बंद केले अगोदरच किंवा जो आंधळा आहे आणि त्याने असं घट पाहिलाच आपण, त्याला घट लागला, पण त्याला हे लक्ष देईल का आता प्रकाशाचा आणि घटाचा संयोग आहे म्हणून? कळल का त्याला? नाही. अर्थात तो संयोग तो इंद्रियाला कळतोय का? बरं, चक्षु सोडून बाकीच्या कोणत्या इंद्रियाला कळतो? कोणत्याच नाही. प्रभा घटाचा संयोग फक्त आणि फक्त चक्षुरिंद्रियालाच कळतो, बाकीच्या इंद्रियाला कळत नाही. मग बाकीच्या इंद्रियाने होणारं जे प्रत्यक्ष आहे त्या प्रत्यक्षाचा विषय प्रभा घटाचा संयोग होईल का? नाही. अर्थात काय होईल मग? चक्षुर भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाचा अविषय कोण? प्रभा घटाचा संयोग. एक पहिलं पद गेलं. बर, चक्षुर्जन्य प्रत्यक्षतेचा विषय तो संयोग आहे की नाही? चक्षुने प्रत्यक्ष होत त्याचं, म्हणून मधलं पद पण गेलं. चक्षुर्जन्य प्रत्यक्ष. बर, गुणत्व, गुण तो आहेच, तो संयोग हा गुण आहे. पुरच्या पूर्व लक्षण केलं. कुठं? प्रभा संयोगावर नाही, प्रभा घटाच्या संयोगावर. हाजी काय कुठे गेलं लक्षण? प्रभा घटाच्या संयोगावर काय झाली? अतिव्याप्ती झाली. आता काय करणार? प्रश्न आला की नाही? लक्षात आली अतिव्याप्ती? पंक्ती पहा. ननो प्रभा घट संयोगे, सापडलं? प्रभा घट संयोगे रूप लक्षणस्य अतिव्याप्ती ही. रूपाच्या लक्षणाची काय झाली? सापडलं? तस्य
चक्षुर मात्र ग्राह्य गुणत्वात इति चेत, कारण तो जो प्रभा घटाचा संयोग आहे ना, तस्य प्रभा घट संयोगस्य चक्षुर मात्र ग्राह्य गुणत्वात, केवळ चक्षुच्या द्वारेच ग्राह्य गुण आहे तो कोण? प्रभा घटाचा संयोग. म्हणजे काय झाली? अतिव्याप्ती. इति चेत न. सापडलं काय जी? इति चेत न. सोडून द्या आता पुस्तक. हा झाला पूर्वपक्ष. ननु पासून इति चेत पर्यंत काय झाला? पूर्वपक्ष. अतिव्याप्ती घटवली, लक्षात आली. पण आता उपाय तर करावा लागेल ना अतिव्याप्तीचं वारण करण्याकरिता, आहे की नाही? मग आता सिद्धांती म्हणतात, विचार करतात की काय करावं काय करावं काय करावं बा, अतिव्याप्ती झालीच आहे. मग त्यांच्या लक्षात आलं, सापडला उपाय. अतिव्याप्तीचं आम्ही निरसन करून टाकू म्हणे. म्हणजे काय करणार म्हणे बघा, लक्षणामध्ये तिसरं पद काय आहे? तर गुण पदाने आम्ही समजू विशेष गुण. काय समजू? विशेष गुण. आणि आता अतिव्याप्ती होणार नाही मग विशेष गुण म्हटल्यावर. म्हणजे कसं काय? प्रभा घटाचा संयोग हा विशेष गुणात येतो का सामान्य गुणात येतो? सामान्य गुणात येतो. आणि आम्हाला काय पाहिजे? विशेष गुण. आणि रूप हा विशेष गुण आहे. रूप हा काय आहे? विशेष गुण आहे. म्हणजे रूपावर लक्षण जाईल आणि प्रभा घट संयोगावर जाणार नाही. काम बनलं. मग लक्षण बनवा. काय? चक्षुर भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षा विषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणम्. कळलं? विशेष गुण असं दिल्यामुळे आता प्रभागट संयोगावर अतिव्याप्ती होईल का? अतिव्याप्तीचं वारण झालं. ध्यान द्या. म्हणे ठीक आहे, आनंद आहे, काही हरकत नाही. अतिव्याप्तीचं वारण झालं, आम्हाला मान्य आहे. पण एक सांगा, या लक्षणामध्ये पहिलं पद दिलं होतं ते कशासाठी? संख्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून, आहे की नाही? पहिलं पद म्हणजे कोणतं? चक्षुर भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती. हे पद दिलं होतं कशासाठी? संख्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. आणि एक काम करा, तेवढं पद, पहिलं पद थोडा वेळ काढा, लक्षण बोला बरं. चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणम्. समजा आता एवढंच लक्षण केलं, आहे की नाही? कोणतं? चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणम्. आता संख्यावर अतिव्याप्ती होईल का? होणारच नाही, कारण संख्या ही सामान्य गुण आहे. विशेष हे पद दिल्यामुळे संख्यावर अतिव्याप्ती आता होणार नाही. संख्यावर अतिव्याप्ती देण्याकरिता संख्यावर होणारी जी अतिव्याप्ती तिचं वारण करण्याकरिता जे तुम्ही पद देत होता, कोणतं? चक्षुर भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्ष विषयत्व, ते व्यर्थ झालं. त्याची गरज नाही. लक्षात आलं की नाही? ते काय झालं आता? व्यर्थ झालं. लक्षात आलं? एवढंच लक्षण करा म्हणे. कोणतं? चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणम्. लक्षात येऊ राहिला विषय? यावर सिद्धांती म्हणतात, अहो म्हणे तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही गुणाचं विशेषण दिलं, विशेष गुण, आहे की नाही? गुण शब्दाने आम्ही काय समजलो? विशेष गुण. त्यामुळे संख्येवर आता अतिव्याप्ती होणार नाही. पण जर तुम्ही एवढंच लक्षण केलं, आहे की नाही, पहिलं पद काढून टाका, तर भलं संख्यावर अतिव्याप्ती होणार नाही, पण दुसरीकडे कुठेतरी अतिव्याप्ती होईल. म्हणजे असं कुठं होईल सांगा? म्हणजे बघा, सांसिद्धिक द्रवत्व नावाचा गुण आहे. काय जी? सांसिद्धिक द्रवत्व, आहे की नाही? तो विशेष गुणात आहे का सामान्य गुणात आहे? विशेष गुणात आहे. सांसिद्धिक द्रवत्व कशात आहे? विशेष गुणात आहे की नाही? आणि सांसिद्धिक द्रवत्व म्हणजे स्वभावसिद्ध द्रवत्व, जलाच्या ठिकाणी असणार, बरोबर आहे की नाही? त्याचं चक्षुने ग्रहण होतं की नाही? होतं. बरं, नुसते चक्षुनेच ग्रहण होतं का? तो इंद्रियाने पण ग्रहण होतं. म्हणजे सांसिद्धिक द्रवत्वाचं ग्रहण दोन इंद्रियाने. कोण कोण? चक्षु, बरोबर. आता तुम्ही लक्षण केलं रूपाचं. काय लक्षण केलं? चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती विशेष गुणत्वं. हे रूपाचं लक्षण केलं आणि सारं लक्षण जाऊन बसलं कुठं? सांसिद्धिक द्रवत्वाच्या ठिकाणी. कारण चक्षुर्जन्य प्रत्यक्षतेचा विषय आहे कोण? सांसिद्धिक द्रवत्व. आणि विशेष गुण पण आहे कोण? सांसिद्धिक द्रवत्व. अतिव्याप्ती झाली मग, आहे की नाही? या अतिव्याप्तीचं, अशा सांसिद्धिक द्रवत्वावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून
आता पद देणं गरजेचं आहे. कोणतं? चक्षुर. पहिलं पद म्हणजे कोणतं? चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती विषयत्वे सती, विषयत्व हे पद देणं आवश्यक आहे. म्हणजे मग अतिव्याप्ती होणार नाही. कुठं? संस्कृती द्रवत्व. कारण संस्कृती द्रवत्व कसं आहे? चक्षुर भिन्न इंद्रिय जन्य. चक्षुर भिन्न इंद्रिय जन्य. चक्षुर भिन्न इंद्रिय त्वगिंद्रिय. चक्षुर भिन्न इंद्रिय त्वगिंद्रिय. त्या त्वगिंद्रियाने पासून उत्पन्न होणारं जे प्रत्यक्ष, त्या प्रत्यक्षाचा विषय आहे कोण? संस्कृती द्रवत्व. आपल्याला काय पाहिजे? अविषय. आहे की नाही? मग आता काय होईल? हे पद दिल्यामुळे अतिव्याप्ती होणार नाही. मग आता लक्षण बनलं. काय बोला? चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणम्. कळलं? आता सांगा पहिलं पद चक्षुर भिन्न इंद्रिय जन्य प्रत्यक्षा विषयत्व हे कशासाठी? संस्कृती द्रवत्वात अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. बरोबर. दुसरं पद चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्व कशासाठी? संयोगावर. हा काय? गुरुत्वावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. बरोबर. बर काय? तिसरं गुणत्व. गुणत्व हे पद कशासाठी? रूपत्व अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. विशेष पद कशासाठी? संसिद्धी नाही. विशेष पद कशासाठी दिलंय? प्रभाघटाच्या संयोगावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. कळलं? आता जमलं? लक्षण बोला. चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षाविषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणम्. कळलं? पंक्ती पहा. ननो प्रभाघट संयोगे. सापडलं का? प्रभाघट संयोगे रूप लक्षणस्य अतिव्याप्ती तस्य चक्षुर्मात्र ग्राह्य गुणत्वात् इति चेत. हा पूर्वपक्षी. ठीक. उत्तर पुढे देतात. गुणपदस्य विशेष गुणपरत्वात् हे उत्तर दिलं. गुणपदाने आम्ही काय समजतो? विशेष गुण समजतो. त्यामुळे प्रभाघट संयोगावर अतिव्याप्ती होणार नाही. लागलं? पुन्हा पूर्वपक्षी. नच एवं. अहो तुम्ही आता जर गुणपदाने विशेष गुण जर समजू लागलात तर काय होईल? नच एवं. एवं म्हणजे असं लक्षण विशेष पद दिला असता. एवं विशेष गुणत्व घटित लक्षणे. सापडलं का? विशेष गुण घटित लक्षणे म्हणजे विशेष असं गुणाचं विशेषण दिलं, ते पद देऊन तुम्ही लक्षण बनवलं असता काय होईल सांगत आहे. एवं विशेष गुणत्व घटित लक्षणे संख्यादौ अतिव्याप्ती अभावात. संख्याधिकावर काय होणार नाही? अतिव्याप्ती होणार नाही. अतिव्याप्तीचं काय होईल? अभाव. अतिव्याप्ती अभावात मात्र पद वैयर्थ्यम इति वाच्यम न च वाच्यम. वाक्याच्या आरंभी इकडे लावायचा असतो. इति वाच्यम न च वाच्यम. ठीक आहे जी. मात्रपद काय होईल म्हणे? कळलं? चला मूळचं लक्षण एकदा बोला. चक्षुर्मात्र ग्राह्यत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणं. बोला. चक्षुर्मात्र ग्राह्यत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणं. मात्रपद काढून लक्षण बोला. चक्षुर्ग्राह्यत्वे चक्षुर्ग्राह्यत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणं. मात्रपद काढलं अतिव्याप्ती होत होती कुठं? संख्यावर. आहे की नाही? ती अतिव्याप्ती होणे म्हणून कोणतं पद दिलं? मात्र. बरोबर. लक्षण काय बनलं मात्रपद दिल्यावर? चक्षुर्मात्र मात्र ग्राह्यत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणं. बरोबर. संख्यावर अतिव्याप्ती होईल का? नाही. पण या लक्षणाची अतिव्याप्ती होऊ राहील कुठं? प्रभाघट संयोगावर. कुठं? प्रभाघट संयोग. कोणत्या लक्षणाची? चक्षुर्मात्र ग्राह्यत्वे सती गुणत्वं. कारण प्रभाघट संयोग सुद्धा कसा आहे? चक्षुर्मात्र ग्राह्य आहे आणि गुण आहे. प्रभाघट संयोगावर काय झाली? ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं काय दिलं? विशेष गुण. लक्षण काय होईल? चक्षुर्मात्र ग्राह्यत्वे सती विशेष गुणत्वं. आहे की नाही? विशेष गुणत्वं. आता प्रभाघट संयोगावर अतिव्याप्ती होईल का? पण काय झालं? मात्रपद व्यर्थ. कारण मात्रपद कशासाठी होतं? संख्यावर अतिव्याप्ती होण्यासाठी. पण विशेष पद दिल्यामुळे आता संख्यावर अतिव्याप्ती होणारच नाही. तर मात्रपद काय होईल? व्यर्थ होईल. आहे की नाही? मग त्याचं उत्तर देत आहेत पुन्हा बघा.
मात्रपद व्यर्थ होणार नाही असं सांगायचं आहे. संख्यादवत व्याप्त्या भावात मात्रपद वैयर्थ नीतिवाच्यम नचवाच्यम. का जलमात्र वृत्ती सापडलं का? जलमात्र वृत्ती म्हणजे केवळ जलाच्या ठिकाणी राहणार कोण? सांसिद्धिक द्रवत्व. जलमात्र वृत्ती सांसिद्धिक द्रवत्वादौ अतिव्याप्ती वारणाय तद उपादानात. तद उपादानात मात्रपद उपादानात मात्रपदाचं ग्रहण करणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल? सांसिद्धिक द्रवत्वावर अतिव्याप्ती होईल. लक्षात आलं ना? सांसिद्धिक द्रवत्वावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद देणं आवश्यक आहे? मात्रपद. बरोबर. मात्रपद दिलं तर लक्षण काय बनलं? चक्षुर्मात्र ग्राह्यत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणं. कळलं? चला. सांसिद्धिक द्रवत्वादवत व्याप्ती वारणाय तदुपादानात. लागलं एवढं? चला. अथवा तिथं लक्षण बनलं. आता काय लक्षण बनलं? दोन लक्षण झाले तयार. कोण? चक्षुर्मात्र ग्राह्यत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणं. याचाच विस्तार काय? चक्षुर्भिन्न इंद्रियजन्य प्रत्यक्षा विषयत्वे सती चक्षुर्जन्य प्रत्यक्ष विषयत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणं. कळलं? झालं? अथवा आहे ना तुमच्या पुस्तकात? अथवा. अथवा म्हणजे सोडून द्या म्हणजे आता या लक्षणांना आहेचे आणखीन दुसरं आम्ही लक्षण बनवू आता की ज्याची कुठंच अतिव्याप्ती अव्याप्ती होणार नाही. म्हणजे बनवा बा मग तर लय चांगली गोष्ट आहे. आम्हाला तर लक्षणच पाहिजे फक्त, आहे की नाही? अथवा चला पण ती चक्षुर्मात्र ग्राह्य जाती मत गुणत्वस्य लक्षणत्वात न प्रभागट संयोगादौ अतिव्याप्ती. असं करू म्हणे. प्रभागट संयोगावर अतिव्याप्ती होत होती ना, ती व्हायला नाही पाहिजे, आहे की नाही? मूळ लक्षण काय बरं? चक्षुर्मात्र ग्राह्यत्वे सती गुणत्वम. या विशेष गुणत्वम. चक्षुर्मात्र ग्राह्य कोण समजत होतो आपण आतापर्यंत? रूप. सारे पद कुठून येत होतो? चक्षुर्मात्र ग्राह्यत्वे सती कोण? रूप. विशेष गुण कोण? रूप. आहे की नाही? म्हणजे एक काम करू आता, जाती घटित लक्षण म्हणू. काय बनू? जाती घटित. काय? चक्षुर्मात्र ग्राह्य जाती घ्यायची. आता रूप नाही घ्यायचं. काय घ्यायची? जाती. चक्षुर्मात्र ग्राह्य जातीमत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणं. बोला. चक्षुर्मात्र ग्राह्य जातीमत्वे सती विशेष गुणत्वं रूपस्य लक्षणं. कळलं? पुन्हा एकदा. चक्षुर्मात्र ग्राह्य जातीमत्वे सती विशेष पद का बरं दिलं? गुणत्वं रूपस्य लक्षणं. आपण ऐकून घ्या. चक्षुर्मात्र ग्राह्य जातीमत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणं. बोला. चक्षुर्मात्र ग्राह्य जातीमत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणं. अर्थ कळला? चक्षुर्मात्र ग्राह्य जाती कोण? रूपत्व जाती. रूपत्व ही जाती अशी आहे की ती फक्त आणि फक्त चक्षुच्या द्वारेच ग्रहण तिचं होतं, है की नाही? आणि त्या रूपत्व जातीवाला कोण आहे? रूप. चक्षुर्मात्र ग्राह्य जाती मत्वे सती जातीवाला. आणि पुन्हा वो गुण पण आहे कोण? रूप. लक्षणाचा समन्वय झाला. कुठं? रूपाच्या ठिकाणी. अतिव्याप्ती कुठं होत होती? प्रभा घटाच्या संयोगावर. संख्येवर पण दाखवू आपण. संख्या घ्या. अतिव्याप्ती कुठं होत होती? संख्येवर. आता संख्येवर अतिव्याप्ती होणार म्हणजे कसं काय? म्हणजे संख्या गुण आहे बरोबर, पण चक्षुर्मात्र ग्राह्य जातीवाली आहे का संख्या? नाही. त्वगिंद्रिय ग्राह्य जाती संख्यात्व जाती त्या जातीवाली पण आहे. कळलं की नाही? म्हणजे संख्यात्व जाती केवळ चक्षुर्ग्राह्य नाहीये, तर त्वगिंद्रिय ग्राह्य पण आहे. म्हणून आपल्याला जाती पदाने संख्यात्व जाती घेता येणार का? आपल्याला कशी जाती पाहिजे? चक्षुर्मात्र ग्राह्य जाती पाहिजे. संख्यात्व जाती घेता येईल का? का नाही घेता येणार? चक्षुर्मात्र ग्राह्य नाहीये, अन्य इंद्रियाने पण ग्राह्य आहे. संपला संख्याचा विषय. जर ती जाती घेता आली असती तर त्या जातीवाली संख्या झाली असती, गुण झाला असता, संख्या अतिव्याप्ती झाली असती. आणि गुण आहे संख्या. कळलं की नाही? आता संख्येवर अतिव्याप्ती होईल का? अजून कुठं अतिव्याप्ती होत होती? प्रभा घटाच्या. मग तिथं अतिव्याप्ती होईल आणि तिथं पण होणार नाही अतिव्याप्ती. आता म्हणे बघा कसं काय होणार नाही? प्रभा आणि घट यांचा संयोग. कायची? प्रभा घटाचा संयोग गुण आहे. त्याच्या ठिकाणी जाती आहे कोणती? संयोगत्व जाती.
काय जाती आहे? संयोगत्व. संयोगत्व जाती. लक्षात येऊ राहिलं? ध्यान द्या. इथं गट ठेवला आहे, त्याच्या ठिकाणी जाती आहे कोणती? घटत्व. एक बाहेर गट ठेवला आहे, त्याच्या ठिकाणी जाती आहे कोणती? घटत्व. एक आडसला गट ठेवला आहे, त्याच्या ठिकाणी जाती आहे कोणती? एक अंबाजोगाईला गट ठेवला आहे, त्याच्या ठिकाणी जाती आहे कोणती? घटत्व. अनेक गट झाले. घट जरी अनेक झाले पण साऱ्यामध्ये राहणारी घटत्व जाती अनेक काही एक जाती तर एकच आहे ना. जाती घटत्व जाती. मनुष्य जरी अनेक असले तर मनुष्यत्व जाती एकच. लक्षात आलं की नाही? तसं प्रभा घटाचा संयोग बरोबर, त्याच्यात राहणारी जाती संयोगत्व बरोबर. हस्तद्वयाचा संयोग त्या संयोगाच्या ठिकाणी राहणारी जाती संयोगत्व बरोबर. कपिवृक्षाचा संयोग त्या संयोगाच्या ठिकाणी राहणारी जाती संयोगत्व. आता संयोग जरी अनेक वेगवेगळे असले तरी साऱ्या ठिकाणी राहणारी संयोगत्व जाती एकच आहे. एवढं लक्षात आलं ना? ध्यान द्या. आता संयोगत्व जाती कोणत्या इंद्रियाने तिचं ग्रहण होऊ शकतं बरं? संयोगत्व जातीचं चक्षुरेंद्रियाने ग्रहण होतं. अजून त्वगिंद्रियाने ग्रहण होतं. कळालं? हा, घटपटाचा संयोग आहे तर संयोगत्व जातीचं सुद्धा त्वगिंद्रियाने ग्रहण. कारण यह गुण यदिंद्रिय ग्राह्य तन्निष्ठा जाती तदिंद्रिय ग्राह्य. जर संयोग त्वगिंद्रियाने कळतो तर संयोगत्व जाती सुद्धा त्वगिंद्रियाने कळते बरोबर. मग संयोगत्व जाती चक्षुर मात्र ग्राह्य जाती आहे का? आहे की नाही? आणि आपल्याला कशी जाती पाहिजे? चक्षुर मात्र ग्राह्य जाती. बर, जाती वेगवेगळी असती तर म्हणता आलं असतं अहो घटपटाचा जो संयोग आहे ना तो संयोग आणि त्याची जाती त्वगिंद्रियाने कळते. पण प्रभा घटाचा जो संयोग आहे ना तो संयोग चक्षुला कळतो आणि त्याची जाती सुद्धा चक्षुलाच कळते असं म्हणता आलं असतं. पण तिथं राहणारी संयोगत्व जाती इथं राहणारी संयोगत्व जाती एकच आहे. कळलं? प्रभा घटाचा संयोग जरी केवळ चक्षुने ग्रहण होत असला पण संयोगत्व जाती केवळ चक्षुने ग्रहण होत नाही. कळलं? मग आता आपल्याला आपण लक्षण काय केलं आहे? चक्षुर मात्र ग्राह्य जातीमत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणं. चक्षुर मात्र ग्राह्य जाती. मग चक्षुर मात्र ग्राह्य जाती संयोगत्व जाती घेता येईल का? नाही. घेताच येत नाही तर तद्वाला लक्षण जाईल कसं काय? जाणार नाही. अतिव्याप्ती होणार नाही. पण जमलं प्रभा घटाच्या संयोगात अतिव्याप्ती होईल का? नाही होणार. लक्षण नाही बनलं. काय बनलं लक्षण? कळलं? मग एक काम करा आता. ठीक आहे, प्रभा घट संयोगावर अतिव्याप्ती होणार नाही म्हणून मान्य आहे. संख्यावर अतिव्याप्ती होणार नाही मान्य आहे. अजून सांस्कृतिक द्रवत्वावर सुद्धा अतिव्याप्ती होणार नाही. कारण ती जाती सुद्धा केवळ चक्षुर मात्र ग्राह्य नाही. तो इंद्रियाने पण ग्राह्य आहे बरोबर. मग गुणपद कशाला देता बरं? समजा गुणपद काढला आता या लक्षणातून, लक्षण काय रे? चक्षुर मात्र ग्राह्य जातीमत्वं रूपस्य लक्षणं. बोला. चक्षुर मात्र ग्राह्य जातीमत्वं रूपस्य लक्षणं. आता कुठं अतिव्याप्ती होईल बोला? एवढं जर लक्षण केलं तर कुठं अतिव्याप्ती होऊ शकते का? हा, रूपत्वाच्या अभावाचे काय? कसं काय? कुठं अतिव्याप्ती होईल? अतिव्याप्ती होते. ध्यान द्या. सुवर्ण काय जी? सुवर्ण. सुवर्णत्व जाती सोन्या ठिकाणी राहणारी काय जाती? सुवर्ण. सुवर्णत्व जाती चक्षुरेंद्रियाला कळते की नाही? बरोबर. बर, तो इंद्रियाला कळते का? नाही कळत. समजा आप डोळे बंद केले एखाद्याचे आणि त्याला सांगितलं मंदिरात जा, तिथे 10-12 वस्तू ठेवलेल्या आहेत, त्यात एक सोनं आहे, ती सोनं घेऊन ये. सारख्याच साऱ्या वस्तू. कळलं का सुवर्ण? आता सुवर्ण जाती त्याला कळणार नाही तो इंद्रियाला, आहे की नाही? मग सुवर्ण जाती कशी झाली? केवळ चक्षुर मात्र ग्राह्य झाली सुवर्णत्व जाती. आणि त्या सुवर्णत्व जातीवाला लक्षण केलं रूपाचं गेलं कुठे? सुवर्ण काय झाली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होणे म्हणून पद आवश्यक आहे. कोणतं? गुणत्व पद दिलं तर सुवर्णावर अतिव्याप्ती होईल का? का बरं? सुवर्ण गुण नाही आहे. लक्षात आलं जी? अजून कुठे अतिव्याप्ती होऊ शकते? त्रस रेणूक वर अतिव्याप्ती होऊ शकते. गुणत्व पद नाही दिलं तर त्रसरेणूच्या ठिकाणी राहणारी त्रसरेणुत्व जाती, त्रेणुकत्व जाती माहिती आहे ना?
झरोख्यामध्ये दिसणारे त्रेणुक त्वगिंद्रियाला कळतात का? नाही. नाही कळत. मग त्यांची जाती त्वगिंद्रियाला कळेल का? नाही. कोणाला कळेल? चक्षुर्ग्राह्य. चक्षुर मात्र ग्राह्य जाती कोण झाली? त्रेणुकत्व जाती. आणि त्रेणुकत्व जातीवाला कोण? गेलं लक्षण केलंय कशाचं? रूपाचं. गेलं कुठे? रेणुकावर. काय झाली? ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद? गुणपद दिलं. तर गुणपद दिल्यावर त्रेणुकावर अतिव्याप्ती होईल का? नाही. का बरं? रेणुक हा गुण नाही. लक्षात आलं? मग लक्षण बनलं. बोला काय? चक्षुर्मात्र ग्राह्य जातिमत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम्. कळलं? पंक्ती पा. अथवा सापडलं? चक्षुर मात्र ग्राह्य जाती मत गुणत्वस्य लक्षणत्वात. असं लक्षण करू म्हणे आम्ही आता केलं ना. चक्षुर मात्र ग्राह्य जाती मत गुणत्व म्हणजेच चक्षुर मात्र ग्राह्य जाती मत्वे सती गुणत्व लक्षणत्वात न प्रभागट संयोगादौ अतिव्याप्ती. सापडलं ना? प्रभागट संयोगाधिकावर अतिव्याप्ती होणार नाही. का सांगतात? संयोगत्व जाते हे चक्षुर मात्र ग्राह्यत्वाभावा. संयोगत्व जाती केवळ चक्षुर मात्र ग्राह्य आहे का? नाही. चक्षुर मात्र ग्राह्यत्वाचा काय आहे? अभाव. म्हणून संयोगत्व जाती घेता येणार नाही. संयोगत्व जाते हे चक्षुर मात्र ग्राह्यत्व अभावात. लागलं? पुढे घटपट संयोगस्य त्वगिंद्रिय ग्राह्यत्वात्. सापडलं? काय जी? घटपट संयोगस्य त्वगिंद्रिय ग्राह्यत्वात्. आता म्हणजे इथून पुढे हे सांगत आहे आता काय की संयोगत्व जाती अन्य इंद्रियाने सुद्धा ग्राह्य आहे हे दाखवून राहिले. ठीक आहे ना? तर घटपट संयोगस्य घट आणि पटाचा संयोग. घटपट संयोगस्य त्वगिंद्रिय ग्राह्यत्वात्. त्वगिंद्रियाने त्याचं काय होतं? त्वगिंद्रिय ग्राह्यत्वात् तद्गत जातेही अपि. तद्गत जाती म्हणजे घटपट संयोगाच्या ठिकाणी राहणारी संयोगाच्या ठिकाणी राहणारी संयोगत्व जाती. तद्गत जाते हे अपि त्वगिंद्रिय ग्राह्यत्वात्. अर्थात संयोगत्व जातीचं ग्रहण त्वगिंद्रियाने सुद्धा होतं. कारण नियम दिलाय यो गुण यदिंद्रिय ग्राह्य तनिष्ठा जाते हे अपि तदिंद्रिय ग्राह्यत्वात्. कळलं? जो गुण ज्या इंद्रियाच्या द्वारे ग्रहण केला जातो त्याच्या ठिकाणी राहणाऱ्या जातीचं सुद्धा त्याच इंद्रियाने ग्रहण केल्या जातं. चला अत्र जातीगठित लक्षणे. अत्र म्हणजे या जाती घटित लक्षण केलं ना आता. कोणतं? बोला. चक्षुर्मात्र ग्राह्य जातिमत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम्. हे लक्षण. अत्र जाती घटित लक्षणे गुणत्व अनुपादाने. गुणत्व पद दिलं नाही तर चक्षुर मात्र ग्राह्य जातीमती. चक्षुर मात्र ग्राह्य जाती वाला कोण? सुवर्णादौ. पुस्तकात दिलंय. चक्षुर मात्र ग्राह्य जातीमती म्हणजे काय? चक्षुर मात्र ग्राह्य जाती कोण? सुवर्णत्व जाती. त्या सुवर्णत्व जाती वाला कोण? सुवर्ण. चक्षुर मात्र ग्राह्य जातीमती सुवर्णादौ अतिव्याप्ती ही अतः तद्वारणाय. लागलं? म्हणून त्या सुवर्णावर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये म्हणून तदुपादानम. तदुपादानम गुणपद गुणत्व पदम उपादान. गुण पदाचं ग्रहण केलेलं आहे. लागलं? झालं लक्षण. बोला लक्षण. चक्षुर्मात्र ग्राह्य जातिमत्वे सती गुणत्वं रूपस्य लक्षणम्. कळलं? पुढे चला. संपला होता विषय. लक्षण लिहून काढा सारा. पाठ करा. लिहून आणा. एवं हेच ना. एवं रसादी लक्षणे. रसादिकाच्या लक्षणामध्ये सुद्धा विशेषण अनुपादाने लक्ष भिन्न गुणादवती व्याप्ती आहे की नाही. विशेषण नाही घेतलं तर लक्ष भिन्न गुणाच्या ठिकाणी काय होईल? उदाहरण घ्या. समजा रसाचं लक्षण केलंय. रसनाग्राह्यत्वे सती गुणत्वं रसस्य लक्षणम. बोला. रसनाग्राह्यत्वे सती गुणत्वं रसस्य लक्षणम्. आहे की नाही. लक्षण रसनाग्राह्यत्वे सती गुणत्वं हे लक्षण आहे. काय लक्षण? बोला. रसनाग्राह्यत्वे सती गुणत्वं. त्यात विशेषण भाग कोण आहे? रसनाग्राह्यत्व पहिला भाग सतीपर्यंत सप्तमीपर्यंत विशेषण आणि विशेष्य हे काय आहे? विशेष. आता या लक्षणामध्ये समजा ध्यान द्या विशेषण भाग काढून टाका. काय रे? गुणत्वं रसस्य लक्षणम्. तर काय होईल? अतिव्याप्ती होईल. कुठं? कुठं अतिव्याप्ती होईल?
रूप हा गंध अन्य गुणावर लक्ष कोण आहे आपला रस. रस. लक्ष भिन्न गुण कोण आहे गंध रूप रस रूप गंध आदी आदी ते बी गुण आहे ना. लक्षण केलंय कशाचं रसाचं. चाललं कुठं रूपाधिकावर काय होईल अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणता पद रसनाग्राह्यत्वे सती. काय रसनाग्राह्यत्वे सती हे विशेषण पद दिलं आहे. बरोबर. म्हणजे मग एक काम करा आणि तेवढंच द्या. गुणत्व काढून टाका तर लक्षण काय होईल रसनाग्राह्यत्वं रसस्य लक्षणम. काय रसनाग्राह्यत्वं रसस्य लक्षणम. काय होईल बरं. हा रसनाग्राह्य रसत्व जाती आहे. लक्षण केलं रसाचं. चाललं पुढं ते काय होईल अतिव्याप्ती होईल. कळलं. तेच दिलंय. एवम सापडली पंक्ती न्यायबोधिनी. एवम रसादी लक्षणे. सापडलं का. विशेषण अनुपादाने म्हणजे विशेषण पद दिले नाही तर लक्ष भिन्न गुणादौ अतिव्याप्ती. रूपाधिकावर अतिव्याप्ती. विशेष अनुपादाने विशेष पद दिलं नाही तर लक्ष मात्र वृत्ती रसत्व गंधत्वादौ अतिव्याप्ती. लक्ष मात्र वृत्ती केवळ लक्षाच्या ठिकाणी राहणारी रसत्व आहे की नाही गंधत्व आदी जातीवर काय होईल अतः म्हणून विशेषण विशेष्यो उपादान. म्हणून विशेषण विशेष दोघांचही ग्रहण करणं आवश्यक आहे. विशेषण आणि विशेष दोन्ही पद आवश्यक आहे. लागलं. चला पुढे पुढे आहे बोला मूलमध्ये रसनाग्राह्यो गुणो रसः स च मधुराम्ल लवण कटु कषाय तिक्त भेदात् षड्विधः पृथ्वी जलवृत्तिः तत्र पृथ्व्यां षड्विधः जले मधुर एव. रसनाग्राह्यो गुण रसन इंद्रियाच्या द्वारे ग्रहण केला जाणारा जो गुण त्याला म्हणतात काय रस. स म्हणजे तो रस किती प्रकारचा आहे मधुर आम्ल लवण कटु कषाय तिक्त भेदात् षड्विध. तो रस कुठे कुठे राहतो पृथ्वी जलवृत्ती. तक्ता पण आणलाय का कोणी कोणी आणलाय. कधीच लक्षात राहणार नाही. अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे गौण आहे ना. माणसाच्या लक्षात कोणती गोष्ट राहते माहिती का जी मुख्य आपण आपल्या जीवनाचं जे मुख्य ठरवलं आहे ते लक्षात राहतं. सांगावं पाटल्यानंतर आता पुन्हा पाणी येणार नाही. आजचा शेवटचा दिवशी गेलंच पाहिजे. चला बरं आपण सारे गेलंच पाहिजे आता पोहायला. हे लक्षात राहील का त्याला मुख्य ठरवलं आहे म्हणून ना. आणि तक्ता बनवणं हे अभ्यास करणं हे काय आहे गौण आहे का. कोणी 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 बनवलं नाही. दोन पाने एकटी जोडा आणि त्याला जरूरत आहे की एकाच पानावर बसला पाहिजे म्हणून घोळ व्हायचं. झालं निमित्त दिलं काहीतरी. हा जी हा तुम्ही बनवला का नाही. आजी इकडं नाही बनला. रितेश नाही बनला. तुम्ही शाबास एकच अभ्यास करणार माणूस शिकू. चला आता नाही बनवायचं घरून बनवून आणा सांगितलंय जी. चला पृथ्वी जलवृत्ती सापडलं. पुढे तत्र पृथ्व्याम षड्विध. पृथ्वीमध्ये किती प्रकारचा रस राहतो 6. जले मधुर एव. जला ठिकाणी काय मधुर रस राहतो आहे की नाही. चला पुढे घ्राणग्राह्यो गुणो गंधः स च द्विधः स्वरभिश्च पृथ्वीमात्र वृत्तिः. ठीक. घ्राणग्राह्यो गुणो गंध. घ्राण इंद्रियाच्या द्वारे ग्रहण होणारा असून जो गुण आहे त्याला म्हणतात काय काय लक्षण बनेल घ्राणग्राह्यत्वे सती गुणत्वं गंधस्य लक्षण. विशेष पद दिलं नाही तर काय होईल हा घ्राणग्राह्य गंधत्व जाती आहे तिच्यावर अतिव्याप्ती होईल. बरं विशेषण पद नाही दिलं तर अन्य हा रूपाधिकावर अतिव्याप्ती होईल. लक्षात आलं. घ्राणग्राह्यो गुणो गंध तो 2 प्रकारचा आहे. कोण कोण सुगंधी दुर्गंध. कुठं राहतो पृथ्वी. झालं. पुढे काय आहे बघा हा त्वगिंद्रिय स्पर्श. बरोबर.
त्वगिंद्रिय मात्र ग्राह्यो गुणो स्पर्शः इंद्रिय मात्र ग्राह्य गुण स्पर्श स च त्रिविधः त्रिविधः शीत उष्णानुष्णाशित भेदात् शीतोष्णानुष्णाशितभेदात् पृथ्वी जल तेजो वायु वृत्तिः तेजो वायुवृत्तिः अत्र शीतो जले तत्र शीतो जले उष्णस्तेजसि उष्णस्तेजसि अनुष्णाशितः पृथ्वीवायोः अनुष्णाशितः पृथ्वीवायोः चला. त्वगिंद्रिय मात्र ग्राह्यो गुण म्हणजे काय बरं केवळ त्वगिंद्रियाच्या द्वारे ग्रहण केल्या जाणारा जो गुण त्याला म्हणायचं काय स्पर्श तो किती प्रकारचा आहे तीन. तीन. कोण कोण शीत उष्ण अनुष्णाशित बरोबर कुठे कुठे राहतो पृथ्वी जल तेज वायू वृत्ती पृथ्वी जल तेज आणि वायू हा तेज आणि वायू 4 ठिकाणी तत्र शीतो जले शीत स्पर्श जलाच्या ठिकाणी शीत स्पर्श कुठे राहतो जलाच्या ठिकाणी. उष्ण स्पर्श तेजा ठिकाणी आणि अनुष्णाशी स्पर्श पृथ्वी आणि वायूच्या ठिकाणी. न्यायबोधिनी पहा स्पर्शम लक्षयति त्वगिंद्रिय मात्र ग्राह्य इति सापडलं अत्रापि मात्र पदम संख्यादि सामान्य गुणादौ अतिव्याप्ती वारणाय ठीक आहे जी स्पर्शाच्या लक्षणामध्ये सुद्धा जे मात्रपद दिलेलं आहे ते कशा करता संख्येवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून समजा स्पर्शाच्या लक्षणातून मात्रपद वजा करा आणि लक्षण बोला काय होईल त्वगिंद्रिय ग्राह्यत्वे सती गुणत्व लक्षण केलंय कशाचं स्पर्शाचं जाईल कुठं संख्यावर कारण संख्या सुद्धा त्वगिंद्रिय ग्राह्य आहे आणि गुण आहे अतिव्याप्ती होईल ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून मात्रपद दिल्यावर संख्येवर अतिव्याप्ती होईल का नाही. का बरं संख्या केवळ त्वगिंद्रिय ग्राह्य नाहीये अपितु चक्षुरेंद्रियाने सुद्धा ग्राह्य आहे म्हणून अतिव्याप्ती होणार तेच दिले आहे अत्रापि मात्र पदम संख्यादि सामान्य गुणादौ अतिव्याप्ती वारणाय लागलं अन्य विशेषण कृत्यम पूर्ववत बोध्यम अन्य विशेषण कृत्यम कृत्य म्हणजे प्रयोजन बाकी विशेषणांचं प्रयोजन पहिल्यासारखं समजावं म्हणजे कुठं कशासारखं नाही रूपाचं लक्षण केलं होतं ना चक्षुर मात्र ग्राह्यो गुण रूपम तिथं मात्र पदाचा जसा तसा अर्थ केला आहे जसं जसं प्रयोजन सांगितलं आहे ते सारंच्या सारं तसंच इथं पण समजायचं नाही लिहून आणायचं उद्या येताना रूपाचा विचार करायचा रूपाच्या लक्षणाचा मात्रपद दिलं होतं त्याचा काय काय अर्थ केला होता कुठं कुठं अतिव्याप्ती होत होती कुठं अतिव्याप्ती होणे म्हणून कोणतं पद दिलं तसं याचा सुद्धा विस्तार करून आणायचा न्यायबोधिनी काय सांगतायत ते म्हणाले आम्ही काही रिकामे नाही की प्रत्येक वेळेस मला एवढा सारा विस्तार करून द्यायला एका ठिकाणी करून दिला विस्तार बाकी ठिकाणी ते मी करायचं कळलं लिहून आणणार ना चला मग अन्य विशेषण कृत्यम पूर्ववत बोध्यम लागलं ग्राह्यत्व पदार्थोपी पूर्ववत एव प्रत्यक्ष विषयत्व रूप एव बोध्य ग्राह्य पद आहे ना ग्राह्यत्व त्याचा सुद्धा अर्थ तिथं जसा केला होता तसाच अर्थ समजायचा ग्राह्यत्वाचा काय अर्थ केला तिथं प्रत्यक्ष विषयत्व आणि अग्राह्यत्वाचा काय अर्थ होईल मग प्रत्यक्ष अविषयत्व असंच आहे काही फरक नाही ग्राह्यत्व पदार्थ अपि पूर्ववत एव पहिल्यासारखंच प्रत्यक्ष विषयत्व रूप एव लागलं जी चला आता 4 गुणाचा विचार झाला कोण कोण रूप रस गंध स्पर्श है की नाही आता पुढे काही विचार येणार आहे त्याचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांति